आज मी करणार आहे कच्च्या टोमॅटोची भाजी। झटपट होणारी, करायला सोपी, खायला उत्तम, अगदी तुम्ही डब्यात सुद्धा नेऊ शकता। अशी भाजी कशी करायची हे पाहण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर कच्च्या टोमॅटोची भाजी करणार आहोत, त्यासाठी हे मी कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत। आता आपल्याला हे चिरून घ्यायचे। मिरची आणि लसूण हे मी भरड असं मिक्सरवर वाटून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालून घेते आणि या मिरच्या घालून घेते। आता हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं। आता टोमॅटो आहेत हे आपण चिरून घेऊया। देठ काढून घेतलं। हे कच्चे टोमॅटो आहेत। कच्च्या टोमॅटोची भाजी खूप छान लागते। हे बघा, या पद्धतीने मी त्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। हे बघा, आता आपले सगळे टोमॅटो चिरून झालेले आहेत। आता आपण भाजी फोडणीला घालूया। बघा, मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचंय। जिरं चांगलं तडतडलंय, त्याच्यानंतर आपण एक कांदा चिरून घेतलाय, तो कांदा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा। थोडंसं मीठ घालते कांद्यामध्ये। कांद्यामध्ये मीठ घातलं की कांदा लवकर मऊ होतो। हे बघा, कांदा आपला मऊ झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण हिंग आणि हळद घालून घ्यायची। गॅस थोडा बारीक करून घेतलाय। पाव चमचा हिंग घालते, थोडीशी हळद घालायची। आता आपण जी मिरची बारीक केली आहे, मिरची आणि लसूण, ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय। जाडसर आपण वाटून घेतलं होतं मिक्सरवर। अर्धा मिनिट परतून घेतलंय। आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे। टोमॅटो चांगले परतून घ्यायचे। अगदी झटपट होणारी भाजी आहे, चवीला सुंदर लागते आणि डब्यामध्ये सुद्धा ही भाजी नेऊ शकते। अगदी पोळी भाकरी बरोबर खायला किंवा भाताबरोबर सुद्धा ही भाजी चांगली लागते। सगळं व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि भाजी शिजवून घेऊया। तर भाजी शिजवून घ्यायची। चला आता बघूया आपली भाजी तयार आहे का। हे बघा, मस्त असे टोमॅटो शिजलेत, अगदी मऊ झालेत। ती भाजी तयार आहे। थोडीशी कोथिंबीर घालून गार्निश करूया। अगदी साधी सोपी आपली ही टोमॅटोची भाजी तयार आहे। सर्व करूया। मस्त अशी आपली ही टोमॅटोची भाजी तयार आहे। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा।